आरोपीला 22 बेकऱ्या जर तो इथं चालवतोय तर पोलीस प्रशासनाला काही लिमिटेशन असतील बेकरीवर कारवाई करायची असं मला वाटत नाही। मी आज तहसीलदारांना सुद्धा व्हिडिओंना सुद्धा सूचना करतो, गुडवाले जे आहेत अन्न प्रशासनवाले यांना सुद्धा सूचना करू, हे जे धंदे चाललेत बेकरी, अहो व्हिडिओ बघितल्यानंतर कुठंतरी वाईट वाटतं। हे प्रत्येक खाण्याच्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये थुंकून आपल्या समाजाला कशा प्रकारे वाटता येईल त्याचा प्रयत्न करतात। अरे तुम्ही तुमच्या धर्माचा अभिमान बाळगा, आम्हाला हरकत नाही, आम्ही हरकत घेत नाही। तुमच्या समाजातील काही लोक चांगले काम करताय त्यांचं सुद्धा आम्ही अभिनंदन करत असतो, नेहमी त्यांना सुद्धा चांगल्या विकासाच्या कामामध्ये साथ देत असतो। परंतु जर तुम्ही अन्याय करणार असाल, अत्याचार करणार असाल तर आता आम्ही सुद्धा हे सहन करणार नाही। या भागामध्ये मला जी माहिती मिळाली, काही बांगलादेशातून सुद्धा लोक स्थानिक झालेत, यांचा सुद्धा शोध तुम्ही 15 दिवसामध्ये घेऊन 15 दिवसामध्ये जर आपल्याकडून कारवाई झाली नाही तर मला पोलीस स्टेशनवर येऊन बसावं लागेल आणि मग आपल्या बाबत सुद्धा मला विचार करावा लागेल। कारण तालुका शांत ठेवायचा, मतदारसंघ शांत ठेवायचा, सगळे लोक गुन्हेगोविंदाने वागत असताना आरोपी हा कुठल्या जातीचा धर्माचा न पाहता त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। आणि या जिहादी लोकांना जे हिरवे साप जरा वळवळ करायला लागले, मागे काही दिवस शांत बसले होते, पण जर त्यांची वळवळ असेल तर त्यांना ठेचायचं सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीने कळतं। आणि या पुढील कालावधीमध्ये निश्चित आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो, कुठल्याही भगिनीवरती असेल, कुठल्याही जमिनीच्या बाबतीत प्रकरण असेल, अशी कुठलीही घटना आपल्या भागामध्ये होणार नाही याची सुद्धा पोलीस प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे। आहे काही जण मला आल्यावर सांगितलं का या मोर्चाला जाऊ नका म्हणून निरोप दिले गेले। निवडणुका येता निवडणुका जाता, मताचं लांगून नसण्याच्या राजकारणासाठी आम्ही पुढं कोणाच्या हातापाया पडणारे नाही। आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते, आम्हाला आमच्या धर्म आणि देश हा टिकवायचा आहे। हा जर टिकवायचा असेल तर तुम्हाला आमच्या धर्माचं काम पुढं न्यावं लागेल आणि आपल्याला हिंदू धर्माचा अभिमान घेऊन पुढे चालावं लागेल। मधल्या कालावधीमध्ये बघितलं असेल तुम्ही, काहींना औरंगजेबावर बोलल्यानंतर त्याचा पुळका येतो, औरंगजेब यांचा बाप आहे जसा, अशा पद्धतीने काही लोक त्याचं समर्थन करतात। तर त्या लोकांचा सुद्धा बंदोबस्त टप्प्याटप्प्याने आता करत आलो होतो, परंतु यापुढे एका टप्प्यात सगळ्यांचा बंदोबस्त करण्याचं काम आम्हाला करावं लागेल। या भागामध्ये ज्या पद्धतीनं काही भोंगे आहेत त्या भोंग्यांवर सुद्धा कारवाई करावं लागेल आपल्याला।